स्त्रियांनी काय केलं पाहिजे? कारण साधारण थोडंसं हॉर्मोन्समुळे त्यांच्यामध्ये ओबेसिटी थोडीशी माइल्ड असतेच. मग त्यांनी काय करावं? स्त्रियांचं मी एक नोटीस केलं आहे की एस्पेशली मेनोपॉजच्या सुमारास. वन थिंग इज मसलचा टोन गेलेला असतो. आणि स्त्रियांचं काय होतं, मी कोचेसचं पण बघितलं आहे, रेग्युलरली जे मी स्पोर्ट्समध्ये पण आहे, की सेम एक्सरसाइज ते मेल्सला देतात आणि फिमेल्सला देतात. दॅट इज नॉट हाऊ इट शुड बी. की फिमेल बॉडी कॅन नॉट हॅव द सेम पॅटर्न ऑफ द फिमेल ब्युटी अँड अ मेल माचोनस हॅज टू बी सेपरेटेड. डिफरंट बॉडीज आहेत, जेनेटिकली डिफरंट आहेत, हॉर्मोन्स आर डिफरंट. सो विमेन शुड मोर फोकस फर्स्ट ऑफ ऑल ऑन स्ट्रेचेस. ओके. त्यांची बॉडी लवचिक आहे, तिला लवचिक ठेवा. खूप स्ट्रेंथ ट्रेनिंग वेड्यासारखं काहीतरी वेट्स मारतायत किंवा नुसतं झुंबा करतायत तर आय थिंक दे शुड, स्त्रियांसाठी आय थिंक योगा इज वन ऑफ द बेस्ट फॉर्म ऑफ हे. आणि दे शुड डेफिनेटली डू स्ट्रेंथ ट्रेनिंग विथ होल्डिंग, म्हणजे रिपिटेशन कमी करण्याचं. जे आता सपोज तुम्ही 50 किलोज उचलू शकता, त्याचं 70% वेट घ्यायचं आणि यू शुड डू लेस व्हेरी स्लोली ॲनारोबिक एक्सरसाइजेस. नाही तर काय होतं, यू डू ॲट अ पर्टिक्युलर स्पीड्स. एरोबिक आणि ॲनारोबिक एक्सरसाइज असतात, यू डू इट स्लोली, लेस रिपिटेशन्स अँड मोर होल्डिंग. टोन येणं, बायकांचा टोन जातो, तर टोन यायला जे पिलाटीस झाले, योगा झाला, अँड ऑफकोर्स डाएट. आणि इफ इट इज प्युअर हॉर्मोनल, यू शुड ऑलवेज कन्सल्ट युअर गायनेक ऑर समथिंग. बिकॉज काय होतं, विमेन टेंड टू गेट डिप्रेस्ड व्हेरी फास्ट, की नाही माझी बॉडी ट्रान्सफॉर्म नाही झाली, आय लिव्ह द जिम. द पेशन्स अँड पर्सिव्हरन्स इज द की. आणि फॅड नको. म्हणजे आजकाल आम्ही जे इंजरीज मोस्टली बघतोय, सडनली कंपनीनी सांगितलं आणि मी मॅरेथॉन करतोय, सडनली काही प्रूव्ह करायला आय एम ट्रेकिंग विच आय एम नॉट यूज टू. बॉडी फिट असेल तर काही पण करू शकेल. हे वीकेंड वॉरियर सिंड्रोम आता या जनरेशनला खूप यायला लागला, अँड दॅट इज व्हेरी डेंजरस. अच्छा, तिकडे पण गेल्यावर देल हॅव ऑल द अब्युजेस, देल हॅव स्मोकिंग, ड्रिंकिंग पोस्ट अ ट्रेक और पोस्ट अ स्पोर्ट. ते अवॉइड करायला पाहिजे. यू टू रिस्पेक्ट युअर बॉडी. डॉक्टर, पण मग साधारण आठवड्यातनं किती मिनटं व्यायाम केला पाहिजे आणि त्याचं कॉम्बिनेशन काय करायला पाहिजे? एज रिलेटेड आहे ते, आणि किती मिनटं असं नाही आहे. तुम्हाला चेंजेस ॲटलिस्ट 6 वीक्सनी बॉडीत दिसायला पाहिजेत. तुम्ही काही स्केड्यूल फॉलो केलं तर तो चेंजेस दिसले नाही तर यू हॅव टू चेंज युअर स्केड्यूल. त्यात अजून एक मोठी बाब आहे की मी सकाळी करायला पाहिजे की संध्याकाळी. युअर बॉडी आन्सर्स. सो हे आता आम्ही जेव्हा IPLचे प्लेयर्स वगैरे ट्रीट करतो, आता स्पोर्ट्स सायकोलॉजीमध्ये हे आलं आहे की देर आर सम स्लो फायबर्स काही लोकांचे असतात आणि काही फास्ट असतात. तर इफ यू सी बॉलर्स हाऊ दे चूज फर्स्ट बॉल कोणाच्या हातात द्यावा, हे डिस्कशन असतं की हा माणूस अर्ली वॉर्मअपवाला आहे की लेट. अँड दिस वॉज टोल्ड टू मी माय गुड फ्रेंड झहीर खान की त्याला फर्स्ट बॉल द्यायचे नाहीत, बिकॉज यूज टू टेक टाईम टू वॉर्म अप देअर इन द ग्राउंड. बट व्यंकटेश प्रसाद यूज टू हॅव ही वॉज हिज मसल्स वे ओके. सो फर्स्ट बॉल, त्याचं कारण हे आहे की सकाळी व्यायाम करून बघा. इफ यू फील गुड अबाउट इट, यू आर एनर्जेटिक द होल डे, or you get tired after it, then go in the evening. You try that. So there are so many people who work out in the evening. There are so many people who would, त्याच्या मागे वेळ नाही आहे, त्याच्या मागे कारण आहेत. So there are people like Akshay Kumar want to work out in the morning and Salman Khan and all work out in the evening. It's just that because the body shows changes. पण ते कसं कळणार मग? You have to try it. You have म्हणजे to feel good. केल्यानंतर आपल्याला जर दिवसभर थकवा जाणवत राहिला तर सकाळी नाही करायचं. आणि संध्याकाळी केल्यावर आपण झोपतो रात्री. हां, पण झोपतो. बॉडीला रिकव्हरी टाईम पण देणं फार गरजेचं आहे. नो सेकंड पार्ट ऑफ इट वॉज किती वेळ करावा. ॲटलिस्ट 5 days a week अँड गिव्ह 2 days द बॉडी टू हील. प्रॉब्लेम काय होतो, 6 days जातात. दॅट इज नॉट गुड बिकॉज हिलिंग नीड्स टाइम अँड रेस्ट. तर तेव्हा स्ट्रेचेस आर व्हेरी इम्पॉर्टंट. आणि 1 day ऑफ टोटल रेस्ट, कुछ नहीं करना. इफ यू गो टू बॉडी बिल्डिंग कॉम्पिटिशन्स, देर आर अ डे इन अ वीक वेअर दे डोंट डू एनिथिंग इंक्लुडिंग मेडिटेटिव्ह नॉन थिंकिंग. दे डोंट थिंक ऑल्सो. दॅट्स अ डिफरंट स्टेज ऑफ लाईफ, बट दॅट्स व्हेरी इम्पॉर्टंट. बॉडी नीड्स किती मिनिटं करायला हवा? वॉर्मअप ॲटलिस्ट 40 minutes. वॉर्मअप म्हणजे आता बॉडीला काही पर्टिक्युलर ॲक्टिव्हिटी करायला तुम्ही बॉडीला वॉर्मअप
करता की नाही तर काही डायरेक्टली जाऊन तुम्ही वेट्स सुरू केले यू माइट गेट इंजर्ड सो यू हॅव टू स्टार्ट जे मी करते. जिम अच्छा कारण मला वेळच नसतं वॉर्मअपला. मी 5 मिनिटं वॉर्मअप करते मग वेट्स करते. सी नाव किती मिनटं करणं असं त्याला काही कुठे लिहिलेलं नाही आहे पण द बेस्ट वॉर्मअप आय फील यू शुड काहीच नाही मिळालं पीपल काय करतात कार्डिओला वॉर्मअप समजतात आय फील द अदर वे अँड सायन्स फील्स द अदर वे तुम्ही सूर्यनमस्कार करा तो वॉर्मअप आहे. यस इफ यू डू द आयडियल सूर्यनमस्कार यू स्ट्रेच एव्हरी मसल इन द बॉडी ऑलमोस्ट एव्हरी पार्ट घामही येतो सो इफ यू डू 8 to 13 जे आपले मंत्र म्हणून आपण करतो 13 तेवढे जरी केले युअर होल बॉडी स्ट्रेच्ड आउट युअर फ्री युअर मसल्स आर रेडी अँड देन डू युअर स्केड्युल्स. माझा ना ट्रेनर मला सांगायचा म्हणजे मी ट्रेक्सला वगैरे जाते ना हिमालयन की रोज सकाळी किती तुम्ही समिटला जाणार असला तरी एक 6 सूर्यनमस्कार करायचे आणि प्राणायाम करूनच जायचं. वन ऑफ द बेस्ट ॲडवाइजेस स्टिक टू हिम. Yes. इट्स व्हेरी व्हेरी गुड ॲडवाइस बिकॉज सकाळी रात्रभर बॉडी तुमची एका स्लीपिंग स्टेजमध्ये आले सडनली यू वेक अप रश टू द जिम यू आर वॉचिंग युअर वॉच यू आर वॉचिंग युअर मोबाईल अँड जिम हॅज टू बी अ थेरपी मॅडम दॅट्स वॉट आय टेल जिम हॅज नॉट टू शिक्षा नाही बी म्हणतो. हां इट शुड नॉट बी अ स्केड्यूल की नाही आय हॅव टू फिनिश दिस टुडे इट्स नॉट यू शुड एन्जॉय बिकॉज इट शुड बी अ होली स्पेस. जिम हॅज टू बी अ होली स्पेस वेअर इफ यू डोंट फील गुड अबाउट इट यू ट्राय अँड चेंज. तुम्ही स्विमिंगला जा तुम्ही सायकलिंगला जा यू शुड फील गुड अबाउट युअर वर्क. एनी एक्सरसाइज आपण कुठलाही व्यायाम केला तरी प्रत्येकजण जिमला जाऊन वेट्स मारतोय आणि यू आर नॉट लाइकिंग इट डोंट डू इट. इफ यू आर डुईंग झुंबा बिकॉज युअर फ्रेंड इज डुईंग इट डोंट डू इट. You should feel, that's what I tell my patients, you should feel good about it and you should start seeing results in 6 weeks. आणि नाही झाले तर मग बदला. You have to change की ते नाही तुमच्यासाठी ॲटलिस्ट 12 weeks म्हणजे 1 ते 1.5 महिन्यात तुम्हाला काहीही फरक आणि तुम्ही सिन्सिअरली केलं आहे यू फॉलोड द डाएट आणि इट्स अ होलिस्टिक थिंग. दिवसभर व्यायाम करायचा रात्रभर दारू प्यायची इट इज नॉट गोइंग टू वर्क फॉर यू. सो सी इफ यू सी द होल बंच ऑफ पीपल टॉकिंग अबाउट डाएट एनी बिग ज्यांची चांगली बॉडी आहे जॉन इब्राहिमच्या एका इंटरव्ह्यूमध्ये तो बोलला आहे की ऑल दिस इज 80% डाएट. जोकोविक सेड इट. सो इट इज सिरियस स्टफ. दे से 80% and the people who have achieved that level of fitness or good looking body, if it is 80%, so you have to be serious about your diet, and diet doesn't mean fat diet. Diet is wholesome. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.